एक सोपा झेल घेऊन बसला हिमांशू आणि तिथेच मात्र या ठिकाणी देसाई संघाला परास्त व्हावं लागलं. बंधूंनो, क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कोणत्या सणाला कुठली घटना होईल सांगू शकत नाही. अनिश्चिततेचा खेळ ज्या खेळाला म्हटलं जातो क्रिकेट, आणि आजच्या दिवसातील शेवटचा सामना पंच मेघनाथ पाटील आम्हाला इशारा करताना या ठिकाणी सामना सुरू होण्याचा 3, 2, 1 गेम ऑन, लेट्स प्ले. पहिलं षटक पॉवर प्लेचा गोलंदाज पंकजचा हा चेंडू सुरेख फटका. सागर पाटीलची ओळख मात्र दाखवत असताना पहिल्याच चेंडूवर स्क्वेअर लेगच्या दिशेने एक दिमागदार फटका. चेंडू सीमारेषा पार होत असताना येतो सागरच्या बॅट मधून हा दमदार चौकार. शनिवार रविवारी मॅची खेळायला तर बघा, पहिल्या चेंडू पासूनच आपले इरादे स्पष्ट करताना एक मोठी धावसंख्या उभी करण्याचा प्रयत्न करतोय जय हनुमान अर्जुन 11 डायगड संघाचा फलंदाज सागर पाटील. चौकाराने आघात. पंकज बोराडेचा हा चेंडू डायरेक्ट हिट लागली असती तर मला वाटतं काहीतरी काम जमलं असतं, परंतु नाही. एक सिंगल मात्र चौकार आल्यानंतर या दुसऱ्या चेंडूवर प्रस्थापित करत असताना सागर पाटील, जो फलंदाज 2 चेंडू नॉन स्ट्राईक एंडला होता, त्याला मात्र स्ट्राईक एंडवर आणण्याचं काम केलंय. ते म्हणजे आपले वैयक्तिक 5 धावांनंतर मात्र स्ट्राईक एंडवर आणले जाते फलंदाज दिनेश कोटारकर. एक आक्रमक फलंदाज या टायगर संघाचा. पंकज बोराडेचा हा चेंडू वेगवान चेंडू आता मात्र या ठिकाणी ऑफ साईडला चेंडू खेळून काढतो आणि पुन्हा एकदा एकेरी धाव. अशा पद्धतीने 1 धावेने धावफलक पुढे सरत असताना धावफलकी धावा येतात बिनबाद 6. अशी सावध सुरुवात म्हणावी लागेल. ती म्हणजे फलंदाजी करणाऱ्या जय हनुमान अर्जुन 11 डायगर संघ खेळतो. 2 संघ बघा खूप खडतर प्रवास केल्यानंतर मात्र सेमीफायनलच्या सामन्यात आपला नसीब आजमावण्यासाठी एकमेकासमोर ठाकले आहेत. पंकजचा हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू आणि पंच एज दर्शवत होत असताना गोलंदाज पंकजला चेंडू लेग स्टंपला पिच झाला होता आणि या चेंडूवर पुन्हा एकदा एकेरी स्वरूपाची धाव. अशा पद्धतीने पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर 3 चेंडूवर मात्र 3 सिंगल आपण पाहतो. अशा पद्धतीने सिंगलने धावफलक पुढे सरत असताना धावफलकी धावा तब्बल 7, बिनबाद 7. सुरेख गोलंदाजी म्हणावे लागेल. गोलंदाज जरी छोटा असला तरी गोलंदाजी मात्र चांगली. आणि हेच शब्द माझ्या तोंडात असताना एक खराब चेंडू फेकला आणि त्याचा खरपूस समाचार चेंडूला या ठिकाणी भिरकावून दिलं. या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या दिशेने बिग हिट षटकार. टँकी दिली या ठिकाणी बघा, पंकजवर चढवलेला हल्ला चेंडू सीमारेषा पार होत असताना षटकार येतो. या ठिकाणी दिनेशच्या माध्यमातून आता मात्र फटका फासला. क्षेत्ररक्षक 2 क्षेत्ररक्षक चेंडूवर येण्याचा प्रयत्न आणि आता मात्र चांगल्या झेलला जज केलं जातं. पहिला धक्का जय हनुमान अर्जुन 11 डायगर संघाला फलंदाज बाद. तर बघा, पहिलं षटक होतं पॉवर प्लेचं पंकज बोराडे याचं. 13 धावा खर्च करताना एक सफलता आपल्या नाभी करत असताना मात्र एक महत्वपूर्ण बली प्राप्त केला. दिनेश खुटारकर सारखा एक मातब्बर फलंदाज तंबूच्या आश्रयाला धरला. आता मात्र पहिल्या षटकाच्या संगतीच्या नंतर धावफलकाचा विचार करायचा झाला तर 1-13 अशी सुरुवात, चांगली सुरुवात म्हणावी लागेल. ती म्हणजे या महत्वपूर्ण सामन्यात फलंदाजी करणाऱ्या जय हनुमान अर्जुन 11 डायगर संघाचे. आता मात्र एक नवोदित फलंदाज स्ट्राईक एंडला इनेट नंबर 3ऱ्या क्रमांकावर गेलेला मंदार गोलंदाजीसाठी वापर केला जातो. एक अनुभवी गोलंदाज गुरुनाथ बोराडे या गोलंदाजाचा. हा चेंडू पडल्यानंतर थोडासा डीप राहतो बघा आणि फलंदाजाचा अंदाज या ठिकाणी पूर्णपणे चुकत असताना पहिला चेंडू मात्र एक निर्धाव चेंडू फेकण्यात यश प्राप्त होतोय. ते म्हणजे गोलंदाज गुरुनाथ बोराडे याला.
अशा पद्धतीने जर टिच्चून गोलंदाजी केली तर नक्कीच धावसंख्या रोखली जाईल या मैदानावर महत्वपूर्ण सामन्यात. पुन्हा एकदा तो चेंडू मला वाटतं काय गुड लेन आणि लाईनने चेंडू टाकताना मात्र बॅक टू बॅक 2 चेंडू या ठिकाणी निर्धाव फेकताना बीट केलं गेलं फलंदाजाला. एक नवोदित फलंदाज मंदार पाटीलला मात्र या ठिकाणी नक्कीच संभ्रमात पाडलं ते म्हणजे गोलंदाज डावखुऱ्या हाताचा गुरुनाथ बोराडे या गोलंदाजाने. आता मात्र या ठिकाणी पंचामाला इशारा करताना स्वेर चेंडू ऑफस्टॉपच्या खूप बाहेरून चेंडू जातो आणि ते दर्शवत असताना ओके जयपाल 2 चेंडू चांगले डिलिव्हर केल्यानंतर मात्र तिसरा चेंडू स्वेर फेकतो या ठिकाणी आणि अवांतर स्वरूपात बऱ्याच अवधीनंतर धावपलकावर एक धाव येते आणि धावपलक जाऊन पोहोचतोय तो 14 या आकड्यावर. गुरुनाथचा हा चेंडू हलक्या हाताने ऑन साइडला खेळून करतो स्क्वेअर लेगच्या दिशेने. बघा क्षेत्ररक्षक चुका करतो परंतु बॅकअप लागतोय त्या ठिकाणी नाहीतर चेंडू नक्कीच सीमारेषा पार गेला असता. या दरम्यान मात्र फलंदाज मंदार काही अवधी होता. पुन्हा एकदा 2 धावा घेण्याचा 2 धावेने आपले 51 ओपन करत असताना मंदार पाटील धावपलकावर नेऊन ठेवतो तो म्हणजे 16 या आकड्यावर. 1-16. एक बाद 16 अशी धावसंख्या आमच्या समालोचन कक्षाच्या समोरच्या एंडने. गुरुनाथ बोराडे मात्र काय या ठिकाणी पुन्हा एकदा लाईन मिस करतो आणि बॅक टू बॅक दुसरा चेंडू मात्र या ठिकाणी खराब फेकत असताना गुरुनाथ बोराडे पहिले 2 चेंडू मात्र सुरक्षितपणे फेकल्यानंतर कुठेतरी आपली दिशा भरकटताना दिसतो गुरुनाथ बोराडे. स्ट्राईक एंडला फलंदाज मंदार. आता मात्र गुदले स्पॉटर चेंडू पडल्यानंतर अनपेक्षित उसली पाहिली आणि चेंडू सरळ कॅरी होतो यष्टांच्या मागे आणि पुन्हा एकदा खराब चेंडू फेकल्यानंतर अजून एक चांगला मात्र गुरु फेकताना दिसतो तो म्हणजे निर्धाव. अशा पद्धतीने बंधूंनो धावसंख्या मात्र सीमित या महत्वपूर्ण सामन्यात फलंदाजी करीत असताना या जय हनुमान अर्जुन 11 टायगर संघाचे पुन्हा एकदा सज्ज असेल समालोचन कक्षाच्या समोरच्या एंडने गुरुनाथ बोराडे आपल्या षटकातील पुढचा चेंडू. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज बघा किती सुरेख गोलंदाजी करतो गोलंदाज. 2 चेंडू जरी खराब फेकले असले तरी चांगले चेंडू फेकण्याची क्षमता आपल्यात आहेत हे मात्र दाखवत असताना गुरुनाथ बोराडे दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू मंदारला मात्र जागेवर स्तब्ध करून ठेवलं ते म्हणजे गोलंदाज गुरुनाथने. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आता मात्र या ठिकाणी खरपूस समाचार घेत असताना चेंडूला भिरकावून देतो स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून बेकिट पटका षटकार. तर बघा पहिलं षटक आपण पाहिलं पंकज बोराडेचं 13 धावांचं षटक एक सफलता प्राप्त केली. दुसरे षटक पाहिलं आपण गुरुनाथ बोराडेचा एक अनुभवी गोलंदाज वापरला गेला होता आणि अनुभवाचा पुरेपूर फायदा घेत असताना मात्र फक्त 10 धावा खर्च केल्या आणि तोच अनुभव बाले संघाच्या माध्यमातून आपण तिसऱ्या षटकात पाहतोय. गोलंदाजीसाठी येतोय गोलंदाज मेघनाथ कोहली. बघूया ज्या पद्धतीने 2 गोलंदाजांनी नक्कीच कामगिरी चांगली केली आणि आता मात्र स्वतः या संघाचा कर्णधार मेघनाथ कोहली गोलंदाजीसाठी. आता मात्र इनसाइड आउटच्या माध्यमातून चेंडूला कट केला होता आणि चेंडू सरळ सीमारेषा पार होत असताना सागरच्या बॅट मध्ये नेतो आहे चौकार. पहिल्याच चेंडूवर मात्र मेघनाथ कोहलीच्या आघात केलं जात आहे ते म्हणजे सागर पाटील या फलंदाजाच्या माध्यमातून चेंडूला धाडलं सीमारेषा पार चौकार वसूल केल्यानंतर दुसऱ्या चेंडूचा सामना करण्यासाठी मात्र या ठिकाणी तयार असेल फलंदाज सागर पाटील. तोच फटका त्याच दिशेने पुन्हा एकदा चेंडू थांबेल का नाही आणि मिड विकेटच्या
एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू रवाना होत असताना पुन्हा एकदा चौकार. आई तुझा डोंगर आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानाच्या जवळा आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानाच्या. तर बघा या ठिकाणी फलंदाजीसाठी सलामीची भूमिकेत सलामीवीराच्या भूमिकेत आलेला सागर पाटील मात्र आपल्या बॅटचा पेस ओपन करतो. या ठिकाणी चेंडूवर नजर बसल्यानंतर मात्र बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 चौकार वसूल करताना मेघनाथच्या गोलंदाजीवर. आणि आता चेंडू हलक्या हाताने टॅप करतो गुरुनाथ येतो चेंडूवर. त्या दरम्यान मात्र सागरकडे अवधी होटा एकेरी धाव घेण्याचा आणि एकेरी धावेने स्ट्राईक रोटेट केलं गेलंय आणि स्ट्राईक दिले गेलंय मात्र मनोहर पाटीलच्या हातात. अशा पद्धतीने धावफलकाचा विचार करायचा झाला तर धावफलक 32 आकड्यावर. तिसरे षटक मार्गस्थ. गोलंदाजीसाठी मेघनाथ आपल्या षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. सामोरा फलंदाज मात्र मंदारचा मोठा तडाखा या ठिकाणी आणि चेंडू मिड विकेटच्या वरून फ्लाय होत असताना बिग हिट षटकार. तर बघा दोन्ही फलंदाजांनी उशीर लावला परंतु आता मात्र आपल्या बॅटचा पेस ओपन करताना मोठे फटके दाखवताना मंदार आणि सागर. आता मात्र चेंडू पर्यंत नो मॅन्स लँड मध्ये दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न बघूया सक्सेस होणार का. आणि थ्रो चुकीचा आणि अशा पद्धतीने पुन्हा एकदा गुड रनिंग बिटवीन द विकेटचं प्रात्यक्षिक दाखवत असताना मंदार आणि सागर पूर्ण करतो या 2 धावा. 2 धावेने धावफलक पुढे सरत असताना धावफलकी धावा तब्बल 40 40 धावा. आता मात्र धावसंख्या सुस्थितीत नेण्याचं काम करताना 2 फलंदाज दिसतात. स्ट्राईक एंडचा फलंदाज मंदार, नो स्ट्राईक एंडला सागर. आता मात्र ओव्हरपिच चेंडू पुरेपूर फायदा. चेंडू थांबेल का. चेंडू थांबणार नाही. एका टप्प्याने चेंडू सीमारेषा पार येतोय हा चौकार. तर बघा या ठिकाणी मागच्या सामन्यात आपण पाहिले होते टायगर संघाच्या 65 धावा आणि आतापर्यंत विचार करायचा झाला तर 3 षटकांच्या संख्येनंतर धावफलकावर धावा तब्बल 44. अजून सुद्धा 6 चेंडूंचा खेळ बाकी आणि 7 चेंडूमध्ये या महत्वपूर्ण सामन्यात म्हणजे आजच्या दिवसातील सेमीफायनलच्या सामन्यात 4 षटकात फलंदाजी करणारा जय हनुमान अर्जुन 11 टायगर संघ किती धावा या ठिकाणी उभ्या करेल पहिल्या सत्रात आणि किती धावांचं आव्हान ठेवेल ते म्हणजे प्रतिस्पर्धी संघ बालेगाव संघासमोर. बघूया गोलंदाजीसाठी 4थ्या षटकात कोणा गोलंदाजाचा वापर केला जातो. या ठिकाणी भरत बोराडेचा वापर केला जातो 4थ्या षटकात. भरत सुद्धा या बालेगाव संघासाठी खूप वर्ष क्रिकेट खेळणारा हा खेळाडू. आता मात्र शॉर्ट पिच चेंडू आणि पुरेपूर फायदा. चेंडूला भिरकावून देतो या ठिकाणी लॉंग सरळ फटका 6 धावा. बघा 50 कंप्लीट या ठिकाणी फलंदाजी करणाऱ्या टायगर संघाचे सागर पाटीलच्या बॅटचा तडाखा मात्र आता बसायला लागला तो म्हणजे बालेगाव संघाच्या गोलंदाजांना. आता मात्र पुन्हा एकदा तोच फटका मारायचा होता परंतु चांगले क्षेत्ररक्षण होताना दिसतंय त्या ठिकाणी आणि सिंगल धावेवर समाधान मानावं लागलं. या ठिकाणी मला वाटतं सागरचा प्रयत्न होता दुहेरी धाव घेऊन स्ट्राईकवर येण्याचा परंतु मंदारने नकार दिला आणि एकेरी धावेने समाधान मानावं लागलं. अशा पद्धतीने धावफलक पुढे सरत असताना धावफलकी धावा 51 धावा. पुन्हा एकदा भरतचा हा चेंडू ओव्हरपिच चेंडू पुरेपूर फायदा घेता आला नाही. चेंडू मिस झाला आणि एक सोपा झेल मात्र झेलला गेला. अशा पद्धतीने फलंदाज पुन्हा एकदा बाद. मंदारची खेळी संपुष्टात. या
तर बघा उर्वरित चेंडू कशा प्रकारे सामना करत, कारण या ठिकाणी मंदार बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी जातोय नितेश पाटील. स्ट्राईक एंडला मात्र ज्या फलंदाजाने आतापर्यंत चांगली फलंदाजी तोच सागर पाटील. पुन्हा एकदा भरतचा हा चेंडू, मी मागाशीच म्हटलं होतं सागर पाटीलचा तडाखा रोखणं या ठिकाणी बालेगाव संघाच्या गोलंदाजांना मुश्किल जात असताना अजून एक मोठा फटका लॉंगअपच्या डोक्यावरून बिग हिट फटका. षटकार षटकाराने सीमात धावपलक वेगाने सरत असताना धावपलकी धाव तब्बल 57. चांगली धावसंख्या मात्र या ठिकाणी. आता मात्र या ठिकाणी सुरेख चेंडू पडल्यानं थोडासा खाली राहिला आणि सागर सारख्या फलंदाजाला मात्र बीट करून गेला हा चेंडू आणि धावसंख्या सीमित या ठिकाणी होत असताना मात्र एक निर्धाव चेंडूची सांगता गोलंदाज भरतच्या माध्यमातून. बघूया अजून सुद्धा काही चेंडू शिल्लक. शेवटचा चेंडू चौथ्या षटकातील भरत बोराडे टाकण्यासाठी सज्ज. समोर फलंदाज मात्र सागर. आता मात्र या ठिकाणी सुरेख चेंडू फेकला. शॉर्ट फाईनला चेंडूला अडवणी केली जाते आणि या शेवटच्या चेंडूवर येते सिंगल आणि पंच आम्हाला इशारा करताना या ठिकाणी 4 षटकांची सांगता आणि 4 षटकांच्या सांगतेनंतर या महत्वपूर्ण सामन्यात आजच्या दिवसाच्या सेमीफायनलच्या सामन्यात 4 षटकात धावा केल्या आहेत त्या 58 आणि टार्गेट असेल ते 59 धावांचं, ते म्हणजे बालेगाव संघासमोर. आणि बालेगाव संघ जेव्हा फलंदाजीसाठी उतरेल तेव्हा सेमीफायनलच्या सामन्यात 59 धावांचं टार्गेट कशा प्रकारे पार करेल त्याचं प्रत्यक्ष धावतं वर्णन ऐकवण्यासाठी मी पुन्हा एकदा आमंत्रित करतो फोनवर दैसरचा एक बुलंद आवाज सौरभ पाटील. ओर टू सौरभ पाटील. धन्यवाद दत्ता इंदारकर. जयगाव देवी क्रिकेट संघ नागाव श्रद्धांजली चषक 2021. तर 11, 12, 13, 14 पुढच्या महिन्यामध्ये या 4 दिवसाच्या क्रिकेट स्पर्धा होणार आहेत. तर जर प्रथम प्रवेश फी असेल 12,000 रुपये, प्रथम क्रमांक 1,00,000 रुपये, द्वितीय क्रमांक 50,000 रुपये, तृतीय क्रमांक 25,000, चतुर्थ क्रमांक 25,000. मॅन ऑफ द सीरीज साठी मालिकावीसाठी टीव्ही असेल, तसेच उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज आणि क्षेत्ररक्षक यांच्यासाठी कूलर असेल. तर या स्पर्धेमध्ये कोणाला भाग घ्यायचा असेल तर गोपाळ माळी, अक्षय मोकाशी, सूरज मडवी, राकेश पाटील, अमोल मोकाशी, निखिल माळी, ऋतिक माळी आणि राहुल माळी यांच्याशी संपर्क साधायचा आहे. येणाऱ्या पुढच्या महिन्यामध्ये ही भव्य दिव्य श्रद्धांजली चषक आपण पाहू शकाल या नागावच्या मैदानावरती. थँक्यू दत्ता इंदारकरजी, जगदीश पाटीलजी. आयुष्यात मैत्री आणि प्रेम मोठं नसतं, तर सांभाळणारी माणसं खूप मोठी असतात. तर इथं बॅक टू द क्रिकेट. हा सेमीफायनलचा सामना बाले विपक्ष डायगर या 2 संघांमध्ये. प्रथम फलंदाजी केली डायगर संघानं, धावफलकावरती धावा लगावल्या 58 आणि 69 धावेचा लक्ष्य पूर्ण करत असताना सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. वैजनाथ कोहली आणि भावेश वारे अशी सलामीची जोडी. हा सामना दोन्ही संघांसाठी खूप महत्वाचा असेल. तो इथून जो सामना जिंकेल
तो ट्रॉफीचा हकदार होऊ शकेल या मैदानाचा. तो मेगा फायनल मध्ये जाईल. इथून तो सामना जिंकेल. तो कोण जिंकणार हा सामना, डायखर की बाले, येणारा काळ वेळ या मैदानाचं भवितव्य सांगू शकेल. सलामीची जोडी भावेश स्ट्राईक ला असतील. नो स्ट्राईकला क्रिकेट विश्वातील श्रीमंत खेळाडू मेघनाथ कोहली. तर P1चा पावेचा पहिलं गोलंदाज मॅचचा हिरो सुशील पाटील गोलंदाजीसाठी. P1चा पावेचं पहिलं षटक. गेम ऑन. इथे सामना सुरू होईल. पहिलाच बॉल पंचांची गाठ घेऊन राईट ऑफ द विकेट भावेशसाठी. पहिलाच बॉल. आताचा बॉल सुरेख आहे. लाईन पाहावी लागेल. ऑप्शनला सोडून पंच आमच्याकडे बोलतायत की चेंडू आहे खरा वाईट आणि वाईटच्या स्वरूपात एक धाव एका धावेच्या मदतीनं इथे श्री गणेश ओपन झालाय. 69 लक्ष आहे इथे. मात्र चांगली स्टार्ट इथे भेटायला पाहिजे या माझ्या टीमला. या षटकातील पुढचा बॉल. आताचा बॉल सुरेख आहे. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे तिथे डायरेक्ट हिट त्याचा प्रयत्न केला असता पण नाहीये. एकच धाव या एका धावेच्या मदतीनं स्वतःची खेळाची सुरुवात करतोय भावेश आणि संघाची धावफलकावरती धावा दोन धावा धावफलकावरती. या षटकातील पुढचा बॉल. आता स्ट्राईकला असतील मेघनाथ कोहली क्रिकेट विश्वातील एक श्रीमंत खेळाडू. आताचा बॉल उडवलाय इनफिल्डच्या वरनं. आमच्या समालोचन कक्षाला मानवंदन देत असताना मेघनाथ कोहलीच्या बॅटमध्ये चौकार. 4 धावा. गुड शॉट. मैदाने गाजवी क्रिकेटच्या सिद्धनाला. मैदाने गाजवी असं एकच बादशाह मुक्ती गावाचा कोणाला घाबरत नाही. या षटकातील पुढचा चेंडू मेघनाथ साठी. आता फ्रंटफुटला उडवलाय. आता चेंडू सरळ येईल लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर. अवकाशाला गवस निघालणारा हा फटका मेघनाथ कोहलीच्या बॅटमधनं षटकार. 6 धावा. थँक्यू डीजे. इथे मात्र प्रति आला गोलंदाज सुशील पाटील वरती मेघनाथ कोहली. या षटकातील पुढचा बॉल. आताचा बॉल यॉर्कर लाईनचा क्रिकेटचा ब्रह्मास्त्र. इथे मात्र चकमा दिला चेंडूनं. चेंडू लॉंग ऑफ बॉडी लाईनच्या बाहेर. इथे चौकार मेघनाथ कोहलीच्या बॅटमधनं दुसरा चौकार. 4 धावा. खूपच इथे मात्र हल्ला प्रति हल्ला सुशील पाटील वरती मेघनाथ कोहली. आताचा पुढचा बॉल राईट ऑफ द विकेट. आताचा बॉल करायचा सुरेख होता. इथे मात्र पाहावं लागेल एकच धाव. बॉम्बचा होता बॉल. एकच धाव असेल. एक धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा 17 धावा धावफलकावरती. खतरा कोणाला असेल या मैदानावरती. या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक असेल. 2 चौकार 1 षटकाच्या मध्ये सिंगल घेतली. मेघनाथ कोहलीला स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईकला आता भावेश असेल. या षटकातील पावनवेच्या षटकातील शेवटचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज समोर फलंदाज भावेशसाठी. आताचा बॉल उडवलाय. इथे मात्र सरळ आलाय लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक आहेत भावेश. चेंडूवरती इथे मात्र खराबपैकी कुठेतरी. याचा फायदा 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीनं P1चा पॉवर प्लेचं पहिलं षटक समाप्त झालं. सुशील पाटील धावा खर्च केल्या 19. आता येणारे बॉल असतील 18 आणि करावा लागतील 40 धावा. तर एक ऐकूया डीजे मास्टर करून एक समृद्ध संगीत. डीजे
RJD जे रॉकस्टार रॉकर्स याच्या माध्यमातून एक समृद्ध संगीत पाहायला भेटलं. जय जयपालच्या माध्यमातून षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या सुशील पाटील. थोडेसे आता दुखापत झाली आहे सुशील पाटीलला. चांगला खेळ झाला. षटक क्रमांक दुसरं सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं सागर पाटील नावाले ऍड कडनं क्रिकेट विश्वातील हा सुद्धा एक जबरदस्त श्रीमंत खेळाडू. समोर मेघनाथ कोहली. आताचा बॉल सुरेख आहे. पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये वेगवान तेज तर्रार बॉल फेकला होता सागर पाटील. शिवाजीच्या हातामध्ये विकेट किपर शिवाजी पाटीलच्या हातामध्ये डॉट बॉल. डॉट बॉल इथे या षटकातील पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज होईल. आताचा बॉल उडवलाय. इथे मात्र चेंडू सरळ बिन विकेटला. तिथे क्षेत्ररक्षण खराब झालं आणि चौकार. आता कुठेतरी बंबल झाले भावेश. 4 धावा. थँक्यू ढीजे. या षटकातील पुढचा बॉल मेघनाथ साठी. आताचा बॉल व्हेरिएशन होतं. स्लोअर गतीचा फेकला होता चेंडू मिन विकेटला. क्षेत्ररक्षक भावेश. आता कुठे चुकी होणार नाही भावेश कडनं. एकच धाव असेल आणि एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा 24 धावा. 24 धावा धावफलकावरती झाल्यात. अजून या षटकातील काही चेंडू शिल्लक असतील सागर पाटीलचे. एक ने स्ट्राईक रोटे स्ट्राईकला असेल भावेश. या षटकातील पुढचा बॉल. आताचा बॉल भावेशने सफल झालाय. चेंडूला खेळून कराय. इथे झेल होता. काय मात्र ट्राय केला इथे क्षेत्ररक्षकानं. शेवटच्या क्षणाला झेल झाला. जमिनीला दाण आणि या बॉल वरती एक धाव. काय क्षेत्ररक्षण दाखवला. काय अफॅक्ट होतं इथं बॅकफुटला. क्षेत्ररक्षक माध्यमातून एकच धाव. एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा पुढे जात आहेत. 25 धावा. 25 धावा धावफलकावरती. या षटकातील शेवटचे 2 बॉल शिल्लक असतील. या षटकातील पुढचा बॉल. आताचा बॉल मात्र इथे स्लो आणि गतीचं फेकलं होतच होता. नोमास लाईन मध्ये चेंडू पडला आणि या बॉल वरती भेटल्या 2 धावा. या 2 धावेनं स्कोर मात्र पुढे जाईल. बाली संघाची धावफलकावरती धावा 27 धावा. 27 धावा धावफलकावरती लागल्यात आणि या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक असेल. या षटकातील शेवटचा बॉल. आताचा बॉल सुरेख होता. चेंडू मिन विकेट आणि लॉंग ऑनच्या मधनं सीमा रेषेच्या बाहेर. आउटफील्ड फास्ट आहे. शेवटच्या बॉल वरती आलाय चौकार. गुड शॉट. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. ही क्रिकेटपटूंची खान. ही क्रिकेटपटूंची खान. इथे क्रिकेट जीवती प्राण. इथे क्रिकेट जीवती प्राण प्राण प्राण. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. मोठे गावाचा निलेश मात्रे दोन्ही बाजूनी खेळते छान. जलदस भोयर ऑलराऊंडर खेळाडू आपला फार गुणवान. योगीश पाटील सोनार पाड्याचा खंबळ पाड्याचा जितू शेलाडू पिंट्या जोशी नवा पाड्याचा गोलंदाजाचे कर्णधिकार. क्रिकेटपटूंची खान. ही क्रिकेटपटूंची खान. इथे क्रिकेट
धावफलकावरती धावा लागल्या जातात. 31 धावा, येणारे 12 बॉल करावा लागतील 28. सरासरी बघितली तर 14ची. इथे मॅच का रोमांचक होत असताना 50-50 महाशय दोन्ही संघांसाठी. गोलंदाज वीरेंद्र तयार झालाय. सांघिक गोलंदाजी तिसरं वैयक्तिक बैल वीरेंद्रचा वापर या षटकामध्ये केला जातोय. हाताचा बॉल सुरेख आहे. इथे मात्र पाहावं लागेल हा डॉट बॉल आला या षटकातील. पुढचा चेंडू आताचा बॉल खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे कव्हरला. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये इथे थोडे बंबल झालेत. दुसऱ्या 18 तिने चेंडू उचलतील तोपर्यंत एकच धाव. आता मॅच इथे काय मात्र रोमांचक होत असताना पहिला बॉल डॉट फेकला वीरेंद्रनी. या बॉलवरती एक धावेनं स्ट्राईक रोटेट. आता मेघनाथ कोहली स्ट्राईकला असतील. आता मात्र थोडे काल मंत्रित असताना सागर पाटील पाहू शकाल वीरेंद्रला. या षटकातील पुढचा बॉल समोर फलंदाज एक हायटर मेघनाथ कोहलीसाठी. आताचा बॉल उडवलाय. चेंडू भावेशकडे. भावेश आहे तिथे एकदा पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न होईल का. इथे मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट केला जातात. धावा पूर्ण 2 आणि आता मात्र या 2 धावफलकावरती धावा पुढे जातील 34. या षटकातील पुढचा बॉल आताचा बॉल उडवलाय. इथे क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेगला. तिथे मात्र चेंडू उचलला जातो. एकदा पुढे दुसऱ्याचा प्रयत्न आणि इथे धोका. इथे विकेट केले जाते सॅक्रिफाईस. फलंदाज भावेशी के संपुष्टात लागणारा पहिला धक्का. ओ पता नहीं जी कौन सा नशा करता है, यार मेरा हर एक से वफा करता है. कौन सा नशा करता है, यार मेरा हर एक से वफा करता है. भाइयों वाले चले गए, आंखों में आंखें डाल के नशा करता है. जान भी तू मेरे रानी पानी में कोई, तेरी प्यास मीठा मैं पानी. थँक्यू डीजे. तर द्वारली इथे सेमीफायनल क्रमांक पहिली सोनारपाडा विपक्ष दहिसर यामध्ये सामना रंगला होता. प्रथम पॉईंट करत असताना सोनारपाडा संघानं 72 करून 73 लक्ष ठेवलं होतं आणि त्यानंतर जो दहिसर संघाचा राहुल पाटील ज्यानं हा सामना शेवटच्या क्षणाला 1 बॉलवरती 4 धावेची गतीनं षटकार मारला आणि तो सामना जिंकून दिला जयगाव दहिसर संघाला. आणि मात्र अर्धशतक सुद्धा लगावलं त्याने. 17 बॉल मध्ये 52ची पाठी केली. तो राहुल पाटील या मॅचचा मॅच तिथे ठरला. मात्र दहिसर संघ आता मेगा फायनल मध्ये द्वारदीला प्रस्थापित झालेला आहे. तर गावदेवी दहिसर संघाचं हार्दिक अभिनंदन. बॅक टू द क्रिकेट. या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक असेल का. मॅच झाली होती द्वारलीला. मॅच पूर्णपणे जिंकून दिली राहुल पाटील. तरी या षटकातील पुढचा बॉल आताचा बॉल इथे असं वाटलं होतं मेघनाथ कोहलीला की चेंडू खराब आहे. मात्र यू मिस अ हिट. दांडी गोल मेघनाथ कोहलीची केले संपुष्टात. बॅक टू डगआउट. थँक्यू डीजे.
12 बॉल 28 ची गरज होती. मी म्हणेन या मॅचचं टर्निंग पॉइंट षटक फेकलं गोलंदाज वीरेंद्र पाटीलनं. काय गोलंदाजी केली इथे, मात्र धावा खर्च केल्या 4 आणि एका फलंदाजाला बाद केलं. एक फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झाला. आता येणारे बॉल असतील 6, कराव्या लागतील 24 धावा. मागचा सामना झाला होता या मैदानावरती 6 बॉल 24 ची होती तेव्हा 3 षटकार ठोकले होते. मात्र त्यानंतर ब्रॉड बॉल हाच गोलंदाज होता. गोलंदाज झालाय गोलंदाज निशांत पाटीलचा वापर. 24 धावा रोखल्या जातील का, काय 24 धावा डिफेंड केल्या जातील या बाळे संघाच्या बाजूनं या मैदानावरती. सामना खूप महत्वाचा आहे. इथून जो सामना जिंकेल तो सरळ मेगा फायनल मध्ये दाखल होईल. तर सामना महत्वाचा आहे. कोण हा सामना जिंकणार, कोणता संघ आजच्या दिवसामध्ये पुढे सरकणार उद्याच्या सुपर संडेला मेगा फायनल मध्ये, बाळे की डायगर, डायगर की बाळे. 6 बॉल 24 धावा 6 बॉल. कोण सामना जिंकणार या मैदानावरती. पहिला चेंडू निशांतचा बंटी पाटील साठी. आताचा बॉल बॅटच्या रनअप मध्ये अवकाशाला गवसणी घालणारा फडका, मिनी विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. बंटी पाटील हॅन्डसम षटकार. तुझी काय शिस्तीत राब्यात उडू नको जादा डीज हे. आता येणारे बॉल 5 कराव्या लागतील 18. 3 चेंडू आपल्याला सीमारेषेच्या बाहेर फेकावे लागतील हा मॅच जिंकायचे असेल तर. या बाळे संघाला बंटी पाटील मध्ये क्षमता आहे मॅच जिंकण्याची, कारण की कित्येक वर्षाचा अनुभव आहे बंटी पाटीलच्या माध्यमातून. कित्येक वेळा चांगली केली गेली, कित्येक मैदानं गाजवली असेल बंटी पाटीलनं. मात्र इथे गरज असेल बंटी पाटीलला धावून येण्यासाठी आपल्या संघाला. संघ अडचणीमध्ये इथे बंटी पाटील येईल का धावत आपल्या संघासाठी. पहिल्याच बॉलवरती स्वतःची नावाची ओळख इथे निर्माण करून देत असताना या षटकातील पुढचा बॉल. आताचा बॉल उडवला स्टेट डाऊन टेकडाऊन. चेंडू सरळ चाललाय गोलीच्या वेगानं. शुभंकर चौकार 4 धावा. आई तुझा डोंगर आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं. नियम आहे दोन्ही संघाने लक्षात घ्यायचंय. इथे मॅच कोण जिंकणार प्रश्नचिन्ह. 4 बॉल 14 धावा. इथे मात्र प्रहार केला जातोय बंटी पाटीलच्या माध्यमातून गोलंदाज निशांत वरती. या षटकातील पुढचा बॉल. आताचा बॉल उडवलाय चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक भावेश जज करतात. आता यावं लागेल माघारी बंटी पाटीलला. विकेट क्रमांक 3 बाळे संघाचा बंटी पाटील बॅक टू डगआउट. हे आता येणारे बॉल असतील 3 कराव्या लागतील 14. समोर फलंदाज महेश कोहली समोर आहे. 3 बॉल 14 रन. या षटकातील पुढचा बॉल. आताचा बॉल बॅटचा स्ट्रोक मारला ना, तसा बॅटचा आवाज आला की हा चेंडू जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. महेश कोहली ठोकतोय षटकार.
2 बॉल 2 चेंडू आणि 8 धावेची गरज. 8 धावा 2 चेंडू. कोण जिंकणार? बाले की डायगर? डायगर की बाले? डायगर की बाले? बाले की डायगर? 2 बॉल 8 रन. 8 रन 2 बॉल. इथे मात्र सामना कोण जिंकणार? या मैदानावरती इथे सुशील पाटील प्रोत्साहित करत असताना गोलंदाजावरती इथे मात्र चढवलेला हा हल्ला एंटरटेनमेंट करतात सुशील पाटील आणि मेघनाथ कोहली. इथे 2 बॉल 8 रन. कोण जिंकेल हा सामना? चला मॅचचा रिदम आपण थोडं नका आपण द्या, जुना बॉल द्या इथून. मेघनाथ कोहली चेक करा. येणारे बॉल असतील आता मात्र 2 करावा लागतील. 8 तर चेंडू गवसलेला आहे. मॅच चेंडू आलेला आहे मैदानामध्ये. चला सामना सुरू करा. सेमीफायनलचा सामना. शेवटचे 2 बॉल आणि 8 धावेची गरज. कोणता संघ जाणार आजच्या दिवसामध्ये सुपर संडे मागे मेगा फायनल साठी? बाले की डायगर? डायगर की बाले? 2 बॉल 8 रन. समोर फलंदाज इथे समोर फलंदाज महेश. या षटकातील पुढचा बॉल. आताचा बॉल इथे मात्र पाहावं लागेल. डायरेक्ट हिट. इथे फलंदाज रनच्या रूपात बाद आणि हा होता खराब चेंडू. वाईट 1 धाव. शनिवार रविवारी हो मॅची खेळायला घराचे बाबू लग्न फिरायला लग्नात गेल्यावर मला कोणती चोरायला बाबांचा शिकला नाही शाला ना गेला उजळला कामाला बाबू घरी काम नाही करणार पोरींचे मागोरी स्टँडला. इथे मॅच मध्ये ट्विस्ट. आता येणारे 2 बॉल 7 रन. आता मात्र 2 बॉल आणि 7 धावेची गरज. मैदानामध्ये नवीन फलंदाज भरत बोराडे. भरत बोराडे मैदानामध्ये दाखल झालाय 5व्या क्रमांकावरती. आता मॅच इथे गाण रंगली आहे सेमीफायनलची. येणारे 2 बॉल 7 रनची गरज. कोणता संघ जिंकणार या मैदानावरती? या षटकातील पुढचा बॉल. आताचा बॉल इथे मात्र विकेट कीपर झाले बी. चेंडू फर्स्ट स्लिपला. आता मात्र 1 बॉल आणि 6 धावेची गरज. आता नुकताच मॅच झाली होती वारलीच्या मैदानावरती सोनारपाडा विपक्ष दहिसर. तर राहुल पाटीलनं गोल्डन सिक्सर मारला होता. इथे ठोकावा लागेल गोल्डन सिक्सर महेश कोहलीला. सामना यावेळेस कोण जिंकणार या मैदानामध्ये? अंगाला शहार हाणणारा हा सामना मैदानावरती. 1 बॉल 6 रन. ताल्या व्हायलाच हव्यात. हृदयाचा ठोका वाढवणारा हा सामना. 1 चेंडू 6 धावा. कोण जिंकणार? बाळे की डायगर? डायगर की बाळे? गोल्डन सुरू करा. 1 चेंडू 6 धावा. गोल्डन सिक्सर मारावा लागेल फलंदाज महेश कोहलीला. चला सामना सुरू करा. फ्रेशर आम्ही माईक बंद करतोय. 1 बॉल 6 रन. मॅच आवडली असेल तर व्हायलाच पाहिजेत या मॅच साठी. आताचा बॉल इथे सुरेख होता. मात्र हा सामना जिंकलाय या मैदानावरती अर्जुन 11 टायगर संघानं. आणि हा संघ जातोय सुपर संडे मध्ये मेगा फायनल मध्ये.